गुड मॉर्निंग फ्रेंड, मी अतुल गायकवाड. मित्रांनो, झालंय काय तुम्हाला सांगतो. आत्ता चाललाय ऑक्टोबर महिना आणि महत्त्वाचं आहे काय माहिती आहे का, महिना चाललाय ऑक्टोबरचा पण गोड झालाय सगळा. रस्त्यावर दिसतंय का, रस्त्यावर म्हणजे पावसाळा संपून गेलाय, सगळं झालंय खरं आहे. पण सगळ्यात गोड झालाय मोठा, पावसाळा संपल्यानंतर हिवाळा जी लागायचा ना, ती तुम्हाला सांगतो इतकं ऊन लागतं. डायरेक्ट उन्हाळा चालू झाला आहे, म्हणजे ऋतू बदलला का काय असंच कळायला लागले. पावसाळ्यानंतर डायरेक्ट उन्हाळ्याचं. आणि मित्रांनो, इतकं ऊन लागतंय तुम्हाला सांगतो, भयानक ऊन लागतंय. म्हणजे उन्हाळ्यात जसं ऊन लागत असते ना, तसं ऊन लागतं भयानक. आणि काय आज सकाळ सकाळ झोपेत उठलोय, बघतोय तर पाऊस, सकाळ पाऊस. म्हणजे आता खरं तर ती हवामान तज्ञ आहेत ना, पंजाब रडंग, त्यांनी सांगितलं होतं की बाबा 15, 16, 17, 18 ह्या काही तारखेमध्ये पाऊस पडू शकतो. तर अंदाज खरा ठरला मित्रांनो. आणि मी सकाळ उठलो झोपेतून, म्हणजे झोपेत उठायच्या आधीच बाहेर पावसाचा रपरा आवाज येत होता. म्हणजे या 2-4 दिवस असं कडक ऊन पडतं एवढं, आणि अचानकच कसं काय एवढा पाऊस पडायला लागलाय. तर मी आता फिरायला आलतो, तर हे रस्त्यावर सगळं म्हणजे पाणी दिसते. म्हणजे तुम्हाला खात्री पडेल की हे ओलं झाले, म्हणजे 100% पाऊस पडलाय. आणि पाऊस असा पडला ना, तुम्हाला सांगतो की जोरात रपरा. आणि मित्रांनो, गरज आहे पावसाची. एक आत्ता पडतोय ना पाऊस, खरं तर बघून घ्या, कारण निसर्गाचं सौंदर्य खरं तर पावसामध्येच आहे. आणि पाऊस एकदा गेला की 4 नाही 8 महिन्यानंच पुन्हा पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे पडतोय तर पडू द्या, कारण निसर्गातलं सौंदर्य इतकं हिरवगार, हे असं हिरवगार, ही पडक बिडक बघा कसं दिसते. आणि डोंगरदऱ्यात जर गेला तर तुम्ही म्हणसाल किती हिरवगार दिसते डोंगरदरे. तर त्या डोंगरदऱ्यात इतकं हिरवगार दिसतात, आणि त्याच्यामुळे निसर्गाचं सौंदर्य खुलून मिळते आणि आपल्या डोळ्याला सुख मिळते. आता बघा, हे पडक सुद्धा किती हिरवगार दिसते. काय नाही, फिरायला आलो मस्तपैकी. येत आहे बघा आमचे मित्र, सकाळ आहे बघा. हे आम्हाला दररोजचे रुटीनवरचे आमचे आहेत. चल इकडे, चल बाबर, चल. हे बघा, हे आमचा मित्र आहे. तर सकाळ जेव्हा आम्ही येतो ना दररोज, इकडे चल इकडे, टॉंग टॉंग टॉंग. म्हणजे ही आमचे मित्र झालेत. सकाळ जेव्हा आम्ही येतो ना, जेव्हा मी चालायला येतो तेव्हा आलं की सकाळ ही काय असतं इथं, चल इकडे, ए चल, कुठे चालला तिकडे तो, इकडे चल. तर आम्ही जेव्हा सकाळ येतो ना, तेव्हा मला कुठपर्यंत सोडायचं दररोज. ही आणि ह्याचा मित्र एक आहे. हे मित्र कुठं गेलाय का, गायब झालाय मित्र, काय कळानच. इकडे ह्या म्हणजे मित्र, म्हणजे आपल्या ओळखीचे नाहीत, काय नाही, पाळलेले नाहीत, पण रस्त्यावरनं जाताना येताना ह्यांच्या ओळखी झालेत. आणि ओळखी झाल्यामुळं हे बघा निघाला. मी जिकडे जाईल ना तिकडे येणार, चल रे चल. म्हणजे मी निघालो ना मागं की मागं आलाच. अशी ओळखी झालीत. गप्पा छप्पा मारत, त्याला काय मारता येत नाहीत, पण करमणूक होते. ते पुढे येणार, उड्या मारणार, नाचणार, कोलांट्या उड्या मारणार. कुत्र्याचं बघितलं ना कोलांट्या उड्या कशा असतात. जेव्हा कुत्रा एखादा आपला मालक आल्यानंतर जसं उड्या मारतो अंगावरती त्याच्या, तसे हे आपल्या अंगावरती उड्या मारतात. हे बघा आलाच आहे का. म्हणजे ओळख लागत नाही प्राण्यांना. ए डॉबर, बघितलं का कसं बघतो. इकडे चल डॉबर. हा चाल, तू शिपूट हलव, चल इकडे. आता कसं घाबरते बघा. ओरड की, तुला येतं का ओरडायला. चला मित्रांनो, तर असा पाऊस पडलाय. आणि पाऊस असा पडलाय, तर पावसाची गरज आहे मित्रांनो, सगळंच महत्त्वाचं आहे. चला ब्लॉग इथेच थांबूया. बाय.